नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आयोगाचा मागच्या 2-3 वर्षाचा ट्रेंड पाहायचा आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे काय करायचं, पहा आयोगाच्या मुख्यला गडबल आत्ता आलेला प्रश्न आणि त्याच्या आधी पूर्वला आलेला प्रश्न पाहिला तर वनस्पती किंवा प्राण्याचे जे सायंटिफिक नेम येतं त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतय. काय विचारलंय, आंबा याचं शास्त्रीय नाव काय, तर मँजिफेरा इंडिका हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपण अभ्यासासोबत काय लक्षात ठेवायचंय, मग मुसा सॅक्टम असा काहीच नाहीये. ऑसिमम सॅक्टम काय आहे, तुळशीला असलेलं सायंटिफिक नाव आहे. रोजा गॅलिका म्हणजे गुलाबाला असलेलं नाव आहे. तसंच जर प्राण्यांचं पाहिलं तर आशियाई सिंहला पॅन्थेरा लिओपर्सिका म्हणतात, पट्टेरी वाघाला पॅन्थेरा टायग्रिस म्हणतात, भारतीय गेंड्याला रायनोसिरस युनिकॉर्निस म्हणतात आणि थामिन हरणाला सर्वस इल्दी म्हणतात. मग अशा प्रकारे इतर कोणते प्राणी येतं आणि वनस्पती येतं हे तुम्ही पाहून अभ्यास केला पाहिजे. किंवा मग तुम्ही जर आपली कुठली बॅच घेतली असेल प्रिलियम, मेन्स किंवा वन डे रिव्हिजन, तर त्याच्यामध्ये मी 6 लेक्चर 5-5 मिनिटाची सिरीज केलेली आहे. त्याच्यात हा ट्रेंड समजा वैज्ञानिक नावाचा असेल किंवा इतर ट्रेंड जसं की सस्तन प्राण्यावरती प्रश्न विचारलाय किंवा माशांच्या संबंधी आयोग खूप डीप मध्ये जातोय, अशी एक सिरीज बनवलेली आहे आणि ती एक 7-8 लेक्चर म्हणजे हार्डली 1-1.5 तास जाईल, पण 100% तुम्हाला 14 जूनच्या परीक्षेला एखादा मार्क तिथून येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती पाहू शकता. धन्यवाद.